सोमनाथ सूर्यवंशी प्रकरण, जे खरं म्हणजे हे प्रकरण काल म्हणजे आज 8 महिने पूर्ण झाले या प्रकरणाला. कोठडीमध्ये त्याचा सोमनाथचा मृत्यू झालाय असं PM रिपोर्टमध्ये आलेलं आहे आणि मारहाणीमध्ये मृत्यू झाला, म्हणजे शॉक फॉलोइंग मल्टिपल इंजुरीज असं स्पष्ट PM मध्ये उल्लेख केलाय. पण त्या प्रकरणामध्ये सुप्रीम कोर्टानं उच्च न्यायालयाच्या खंडपीठाचा आदेश कायम ठेवत त्या ठिकाणी गुन्हा दाखल करायला सांगितला आणि पण तिथे अननोनवर गुन्हा दाखल झालेला आहे. आता प्रश्न हाच पडला सगळ्या महाराष्ट्राला, पोलीस कोठडीत दुसरं येऊन कोण मारेल? पोलीस कोठडी ज्याच्या अखत्यारीतच पोलीस कोठडी आहे, तर तिथे पोलीसच मारेल, मग अज्ञातावर गुन्हा का? आणि या सगळ्या प्रकरणात ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकरांना इनिशिएटिव्ह घ्यावं लागलं. परभणीतल्या गल्लीतलं प्रकरण अगदी दिल्लीपर्यंत तिथं न्यावं लागलं, तिथं बाजू मांडावी लागली, तिथं सरकारला त्यांनी घाम फोडला, तिथून दणका देऊन तो गुन्हा दाखल करून घेतला. आणि कालचाच सुनावणीतला भाग असा आहे, बाळासाहेबांनी मीडियासमोर पण सांगितलं की या प्रकरणामध्ये जी चौकशी समिती राज्य सरकारनं नेमली आहे तिच्यावरच कोर्ट नाराज आहे. प्रश्नचिन्हच कामकाजाच्या बाबतीत उपस्थित केलेलं आहे, त्यामुळे ती कदाचित भविष्यात बरखास्त होईल आणि नवीन SIT नेमा असा आदेश देखील कोर्टाने दिला. तर मला असं म्हणायचं, नेमकं सरकार वाचवतंय कुणाला या प्रकरणात? सोमनाथला न्याय द्यायचा सोडून इकडे पोलिसांसाठी जर सरकार कोर्टात जात असेल, सुप्रीम कोर्टात, तर काय म्हणजे सर्वसामान्यांना न्याय कसा मिळायचा? नाही, फार कठीण झालेलं आहे न्यायाची लढाई लढणं. आणि ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर साहेबांचे सगळ्यांनी आभार मानायला पाहिजे, त्यांचं अभिनंदन करायला पाहिजे की त्यांनी एका केसमध्ये जीव ओतून त्या केसच्या सगळ्या विषयाला जिवंत केलं आणि न्यायाची लढाई लढता येऊ शकते याच्यावरचा विश्वास कायम करण्यासाठी त्यांनी जे काम केलं ते फार महत्त्वाचं आहे. कारण की जेव्हा पोलिसांविरुद्धची केस असते ना, तेव्हा सगळे पुरावे नष्ट केले जातात, पटापट अत्यंत वेगवान पद्धतीने ते पुरावे नष्ट करतात. त्यानंतर अचानक सरकारची प्रतिष्ठा महत्त्वाची ठरते की याच्यामध्ये पोलिसांची इमेज खराब झाली तर सरकारची इमेज खराब होणार. मग सरकारची इमेज का खराब होणार? तर ज्यांच्याकडे गृहमंत्रीपद आहे त्यांच्या नावाने शिमगा होणार, मग त्यांचं नाव वाचवण्यासाठी पोलिसांना कामाला लावलं जाते. तर मेलेल्या माणसाची किंवा जिवंत असताना त्या माणसाची काही किंमत नसलेली जी एक व्यवस्था आहे आपल्या इथे, त्या व्यवस्थेच्या असंवेदनशीलतेबद्दल आपण बोललं पाहिजे. आणि मग अचानक जी कृत्रिम प्रतिष्ठा सरकारची किंवा गृहमंत्री असलेल्या माणसाची तीच महत्त्वाची वाटायला लागते आणि त्याच्यासाठी पोलीस कामाला लागतात. त्याच्यातून सगळ्या बेकायदेशीरता वाढत जातात असं माझं मत आहे. पोलिसांचा राजकीय कारणांसाठी वापर होणे हे काही नवीन नाही, त्याचं प्रमाण कमी जास्त नेहमी होत असते आणि ते आता खूप जास्त आहे असा माझासुद्धा स्वतःचा अनुभव आहे. त्यामुळे विषय याच्यातला हा आहे की पारदर्शकतेला नकार सातत्याने देण्यात येत आहे. मग इथे सुप्रीम कोर्टाचं जजमेंट आहे की तुम्ही संपूर्ण पोलीस स्टेशनला अत्यंत महत्त्वाचे सगळे भाग कव्हर होतील अशा पद्धतीने CCTV कॅमेरे लावले पाहिजे. तर हे काय करतात की काही भाग मुद्दाम दिसणार नाही अशा डायरेक्शननी कॅमेरे लावतात. त्यानंतर कोर्टाने हे सुद्धा सांगितलं आहे की केवळ व्हिडिओ नाही तर ऑडिओ सुद्धा कॅच केलं पाहिजे असे कॅमेरे लावले पाहिजे. त्यांनी हे सुद्धा स्पष्टपणे सांगितलेलं आहे की केवळ पोलीस स्टेशनच्या आतमध्ये इतर ठिकाणी लावायचं आणि मुद्दाम लॉकअपच्या भागामध्ये लावायचं नाही, एखादी रूम मुद्दाम मोकळी ठेवायची तसं सुद्धा करायचं नाही. लॉकअपच्या ठिकाणाला सुद्धा जिथं तुम्ही डांबून ठेवता तिथे सुद्धा CCTV कॅमेरे असले पाहिजे. मग हे नसणंच महत्त्वाचा पुरावा आहे पोलिसांच्या विरुद्ध. सगळ्यांच्या नोकऱ्या जायला पाहिजे, त्यांची पोलीस डायरी त्यांची बघायला पाहिजे की कोण गेलं होतं, कशासाठी गेलं होतं. बरं, त्यांचे मुख्यमंत्र्यांचे वक्तव्य काय होते, कशामुळे मेला म्हणून सांगितलं तो माणूस, श्वसनाचा आजार होता, श्वसनाचा आजार. हे किती वाईट आहे, दादांत खोटं बोलणं. म्हणजे तुमच्या सरकारमध्ये जिवंत माणसाचं महत्त्वच नसेल तर कुणासाठी सरकार चालवते? आता हे आपण अमेरिकेची तारीफ करतो,